तर फ्लिपकार्टवरून आहे ना एक पार्सल आले बरं का. तर बघायचे कसं काय आहे. आणि आमची सोनाली खुश झालेली आहे पार्सल बघून. आहे ना सोना? पार्सल आल्यामुळे तू लय खुश झाली ना. तर आई त्याला ओपन करते बरं का. आई आलेली सकाळी, रोशनचा बर्थडे आहे ना म्हणून आई आलेली आहे. तर आई करते आता पार्सल ओपन पहिल्यांदाच. ती बघ सोना काहीची आण ग. आजीला खोलता येईना, आण ग बा. बघू बरं साडी आईला आवडते का नाही बघू. मला आवडली म्हणून मी मागवली होती, पण सोनाला लय तकलीफ झाली. सोनाला खूप झाली. कशी काय बघ बरं काय. कशी वाटते काय. भारी. सूत कसं आहे. सुतले मऊ आहे. म्हणलं तेच हलकीची हलकी ना ग, म्हणून आवडली म्हणून घेतली होती. हे कलर कॉम्बिनेशन भारी आहे. खोल ना सगळे. हा खोल. पण परत सोना ये की साडी पाहायला. ए सोना अगं ये की. सोना अजिबात खुश नाही झाली साडी घेतली म्हणून. पीस आहे. हां ब्लाऊज पीस येतो. दाखव ना व्यवस्थित सगळ्यांना व्हिडिओत. पदर. तर अशी साडी पहा. शिफॉनचं सूत आहे ना. ते जागा म्हणलं जरा हलकी ना. आणि मला कलर आवडला होता. कलर आणि ते पांढरं डॉट आहे त्याच्यामध्ये ते. पण सोना काही खुश नाही झाली, काय करायचं. तर कशी वाटते साडी नक्की सांगा. चांगलंय पाहत आहे. हलकं पण नाही. आणि तुला भारी दिसत. पीस पण चांगला आहे. ब्लाऊज पीस नाही शिवायचा, कारण तसे ब्लाऊज आहेत ना असे. परवडली ना मग साडी. चला आईला आवडली म्हणल्यावर काय हे नाही, टेन्शन नाही आहे की नाही. सोनाला आवडून येतं नाही आवडू. सोनाला लय राग येतो मागवलं म्हणून. सोना इकडे ना पाहता उचाकलाय बघ ना. आता साडी कशी आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसं नको घेऊ मग, नुसता पदर घे ना. जर तुम्हाला साडी आवडली ना कमेंट करून नक्की सांगा. आणि मला आहे ना या अशा हलक्या साड्या घालायला आवडतात बरं का. जसं आईला पण आमच्या हलक्या साड्या आवडतात, तसं मला पण अशाच हलक्या. छान दिसते अगाय. तुला पण चांगलं दिसते, मस्त दिसते. चांगलं. हा आणि त्याच्या हे गळ्यातलं असलं मोठं म्हणलं ते नाही बरोबर वाटायचं ना. मग कसं पाहिजे, छोटं पाहिजे काय. हा नाही मग छान दिसतंय ते. वड खाली व्यवस्थित वड गळ्यातलं छान दिसतंय. लय भारी छान दिसतंय अगं. तर आईने बघा अशी पिन वगैरे केलेली आता, आणि छान वाटते आहे की नाही. एकदम सुळसुळीत आहे, मस्त आहे, छान आहे साडी. इकडं बघ चांगलं दिसतंय का पण अगं. हा तर चांगलं दिसतंय. तर कालचा किस एवढा झालेला आहे आणि आईने आणलाय वरून. हे ना गाई चांगला सुकलाय ना. मस्त कडक झालाय. आता काय ऊन द्यायची गरज नाही. आजच्या उन्हात चांगला एकदम कडक झालेला आहे. तर आईने आता चांगलं व्यवस्थित साफबीफ करून भरून ठेवते आता आई.
किस कांदा करून दाखवाय सांगितलाय श्रद्धाताईंनी. काल किस केला ना, तर श्रद्धाताईंची कमेंट आलेली की किस कांदा करून दाखवा. ना थोडासा ठेव वरती, आत्ता नाही. आता आम्हाला बाहेर जायचे बरं का जेवायला. रोशनचा बड्डे आहे ना, त्याच्यामुळे बाहेर जायचे जेवायला. तर उद्या नक्की करून दाखवील बरं का ताई तुम्हाला. झालंय काय किस चांगलं झालंय? चांगलं झालंय ना. तर आई आता कुरड्या पण काही दिवसातच चालू करणार आहे बरं का बनवायला. कुणाला ऑर्डर टाकायची असलं तर टाका, है ना गाई? कुरड्या आणि सांडगी. हां अगं सांडला आई. हां तर आईने बघा असा किस भरला बघा. आता हे कालचा आहे ना, मला वाटतं चांगले 5-6 किलो बटाटे असतील आणि त्यांचा किस एवढा झालाय. आणि आईने काय काय आणले माहिती का आज गावावरून? हो का, ही अंडी आणल्यात आईने एवढी. तर यातली ना ही किती दिवसाची या अगोदर पडलेली आहे, पण ती काढची ताजी आहे. कोणती ताजी? पडलेली. आणि ही काढची अगोदर खा. तर आईने बघा एवढी गावरान अंडी आणलेत बरं का. अंकुशला द्यायसाठी भरली होती पण नेली नाही अंकुशने. होय. आणि आईची भाजी पण आता उपटायला आलेली आहे. तर भाजी उपटायला आली बघा. आईने आणली, उपटायची होती पण परत कॅन्सल केलं. आई म्हणली रोशनचा बड्डे, मग आली ती. आणि मग भाजी अजून आहे, 2-3 दिवस लागतील, आहे ना अजून. कवळी थोडीशी कवळी आहे, 2-3 दिवस लागतील अजून. त्याच्यामुळं 2 गड्ड्या आणल्यात आणि ही अंडी आणल्यात एवढी. ही अंडी तर भरपूर दिवस जातील बाई आम्हाला. आता खायचे रोज उकडून खाऊ ना, भरपूर खायचे परत दे. तर असं आहे बघा गावचा वानावळा. आईने ही बटाटे दिले होते, बटाट्यांचा किस केला, वेपर्स केलेत. मेथीची भाजी आली आज, मस्त आलेली मेथीची भाजी. मस्त ना आणायचं, त्यांनी उपाटलीच नाही. मला झाला हुशार यायला. पण झालं ना. हा उपटून तुला खायापुरते तर निघाली. कोथिंबीर आहे ना, कोथिंबीर तूच दिली होती त्या दिवशी बाजारातून. आज 8 दिवसात दिली ती बघ पाठवून. आणली तुम्ही अगदी आहे अजून ती चालू आहे. तुम्ही पण केलंय ना आई किस वगैरे केलंय ना? वेपर्स केलेत का? रोशनची म्हणलं आजी आल्या त्या आम्ही संगत आलो असतो म्हणता गेलो असतो. मग तू आत्यांना फोन करायचा ना, फोन का नाही केला? त्या घर नाही सोडले तर मग पुढं त्यांच्या नादी लागलं ती. मला आता जायचं होतं दवाखान्यात म्हणून आली. आईला आहे ना उद्या हॉस्पिटलला घेऊन जायचंय. आता पाय राहिलाय पाय राहिला नाही म्हणजे पायाचं राहिले बाजूला दुखणं. आता कशाचं स्टोनचं दुखणं उभं राहिले आमच्या आईचं. तर आता उद्या आहे ना वाघोलीला एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे घेऊन जायचं आईला. शिरूरच्या डॉक्टरांनी कुठं नगरला रेफर केलं होतं आहे ना. मग आईला म्हटलं नगर नको, लई जास्त लांब होतंय, आपण इकडं पुण्यातच दाखवू. आता असं बांधायला पाहिजे म्हणजे काय जायचं नाही. टाकते बांधून कशात? चपात्या त्यात पाणी भरून ठेवले. अगं काय झालं सांग ना, कशात ठेवायचं? आईचं मत काय माहिती का? आता बोल की. नको ए, चांगली पिशवी. ते टप नाही का तो घेतला कपडे भरून ठेवलेला, त्याच्यात जर किस ठुला ना जुगायला नाही जायचं, काय नाही, काहीच नाही जात, मुंगी पण नाही जायचं त्याच्यात. म्हणून म्हणलं त्याच्यात ठेवू आपण. अगं आई तो कपडे ठेवायचा आहे आणि त्यातून सगळं खाली नाही पडणार होय? नाही पडायचं. काय त्याला किती करून ठेवायचा फुल. अगं पण ते हे कपडे ठेवण्यासाठी ते त्याला किती होल किती मोठा मोठा लेत. नाही किस आहे मुळं ते बंद होत. अगं हे बारीक बारीक किस सगळं बाहेर येणार नाही पडणार. आणि जरी समजा वरून पोत ठेवलं कोणी काय कर. आईने ना आज पूर्ण दिवस असं आम्ही हसू जाम झाले, भरपूर हसवले. आणि ही अंडी आहे ना कालवण करून खाण्यात एकदम सगळे फोडून खायची. मग तुला जावं लागेल तेव्हा पोळी करता येईल. अशी बघा आमची आई असं सांगते.
लय भारी वाटत आम्ही असंच करतो. तुमच्या इथं तुम्ही एकदम फोडून ठेवता का? एकदम फोडून खायची आणि मग त्याच्यात मिरची फक्त कालवायची द्यायची तयार होता. तुम्हाला लग्नाच्या आधी गोरकाने शिकवलं हे असलं? लग्नाची आधी कोंबडे एवढ्या नव्हत्या आपल्याला है ना, का होते? होते की बाय मग कापू कापू घातल्या लोकांना तो. आता ती भाजी निसून ठुबर का नाही घालवशील व्हायला. अगं आई आत्ताच निसायला लागन म्हणजे उद्या सकाळी लवकर करायला लागन रोशनला तुला. ते पार मुळी सकट घे बघ भाजीला टेस्ट कशी राहील. मुळी पण घ्यायची का? हा मुळी तर खरं जीवनसत्व असते. हा दोन मुळी भाजीला पहिलं मुळ्या वाटून टाकत होते लोक आणि मग ते बाळांना. आई मजा करते बरं का, एवढं सिरियस घेऊ नका. आता आईने घेतली भाजी. बापाला म्हणलं तू भाजी निसायला घेतली पण रोशन म्हटलाय आवरून ठेवा मी येतोय. आपण काय दोही मग सकाळच्या पाण्यात पार करायला. किती छान भाजी बघा हिरवीगार. हा मी काय म्हणते निसून ठेवू काय चाललं होतं आपलं. तर बापाला सांगितलं मी शिरूवरून येऊस्तोवर 2 गाड्या भाजीच्या उपटून आणा म्हणलं. अंधाराचं जमायचं नाही जायला. तर त्यांनी 2 म्हणजे 2च आणल्या. अजून 2-4 जर उपाटल्या असत्या 2-3 बारा झाली नसती भाजी तुला. आणि कोथिंबीरची एखादी गड्डी उपाटली असती. जाऊ दे मी येईन ना एका दिवशी चक्कर मारायला तेव्हा. आणि भाजी खायला कशी पांगठा. आईला करमत नाही. दिवसभर आल्यापासून चाललं होतं. आली होती 9 वाजता आली आई आणि 11 वाजता चल मी जाऊ का आता, रोशनची गाठ झाली आता मी जाते. बळबळ थांबून घेतली आईला. त्यांचं रानातलंच काम लय पडतं त्यांना. बुरफुंड घे म्हणलं तर बुरफुंड नुसतं भाजीतच पडाल मा आणि इकडं टाकाय बुरफुंड केलं ती भाजीत पडायची. चला आता मी पण आईला भाजी नेसू लागते. अगं रोशन निघलाय खरंच आपल्याला.